पावणीतील वन विभागाच्या शासकीय कार्यालयामध्ये कामावर असलेल्या महिला वनरक्षकास सहकार्यानेच मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सरकारी कार्यालयातच महिलांवरील अत्याचाराच्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी देवलापार पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी न्यायालयाने त्याला तातडीने जामीन मंजूर केल्याने अनेकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। फिर्यादी ज्योती मिथुन पटले वय वर्ष 30 वनरक्षक या 10 फरवरी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पावणे येथील शासकीय कार्यालयात आपल्या कर्तव्यावर होत्या। याच दरम्यान आरोपी विकास बळीराम शिंदे वय वर्ष 30 वनरक्षक राहणार माळधवणी हिंगोली सध्या मुक्काम पावणी वसाहत कॉलनी या दारूच्या नशेत कार्यालयात आलाय। त्याने कार्यालयातच फिर्यादी सोबत जोरजोरात भांडण सुरू केले आणि तिच्या हातातील सरकारी कागद फाडून फेकले। इतकेच नव्हे तर आरोपीने फिर्यादीला अपमानास्पद शब्दात सुनावत तुला काही कळत नाही, तुला काही समजत नाही असे म्हटले। यावर फिर्यादीने प्रतिकार करत माझा पगार सरकार देते, तुम्ही नाही, माझ्याशी जरा नीट सांभाळून बोला असं सांगताच आरोपी संतापला आणि त्यानं विरोध केलाय म्हणून तिला मारहाण करण्यास सुरुवात केलेली आहे। आरोपी विकास शिंदे याने फिर्यादीस केस जोरात ओढले आणि तिच्या गालावर थापड मारली। यानंतर त्याने पुन्हा शिवीगाळ केली आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न देखील केलाय। या प्रकारामुळे फिर्यादीला प्रचंड धक्का बसलाय। यावेळी कार्यालयातील इतर कर्मचारी या गोंधळामुळे धावून आले। त्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र आरोपी वाद वाढवत राहिला आणि त्याने फिर्यादीला धमकी देत म्हणाला, मी तुला बघून घेतो। या संपूर्ण प्रकारामुळे फिर्यादीने देवलापार पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपी विकास शिंदे याच्यावर भारतीय दंड संहिता IPS कलम 354(1) विनयभंग, 323 मारहाण, 504 शांतता भंग करण्यासाठी उद्देशपूर्वक अपमान, 506 जीवे मारण्याची धमकी या गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले, मात्र केसचा गांभीर्याने विचार न करता न्यायालयाने आरोपीला लगेच जामीन मंजूर केली। या प्रकारामुळे महिला कर्मचारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या होते आहे। सरकारी कार्यालयात महिलांवर होणाऱ्या अशा अत्याचारावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, अन्यथा सरकारी विभागामध्ये काम करणाऱ्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळणार नाही। तुमच्या मते आरोपीवर कठोर कारवाई होईल का? महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करायला हव्यात? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।